राज्यातील एका मंत्र्याच्या बायकोच्या आड लपून सगळे उद्योग सुरू आहेत। 4-6 महिन्यात या मंत्र्याची विकेट पडणार। सुप्रिया सुळेंचा रोख कोणत्या मंत्र्याकडे? राजकीय वर्तुळात चर्चा। येत्या काळात कुणाची विकेट जाईल हे काळ ठरवेल। सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळे कोणत्या मंत्र्याबाबत बोलल्या माहिती नाही, मात्र असे अनेक मंत्री सध्या सरकारमध्ये, त्या मंत्र्यांची अनेक प्रकरणं बाहेर काढू। रोहित पवार यांची प्रतिक्रिया। बरं झालं पक्ष फुटला, 2 मुलं असलेल्या बायकोच्या वाहनात बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसासोबत मी काम करणं अशक्य। धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुप्रिया सुळेंची टीका। 7 ते 8 मंत्र्यांनी राज्याचं वातावरण खराब केलंय। आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, त्यासाठी भाजपचेच काही लोक आम्हाला माहिती पुरवतात। संजय राऊत यांचा निशाणा। जयकुमार रावल अतिशय भ्रष्ट काम करणारे मंत्री। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन रावल यांनी लाटली। संजय राऊत यांचा जयकुमार रावल यांच्यावर आरोप। देशात औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होणार नाही, फक्त छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं महिमा मंडन होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विधान परिषदेत गोंधळ। सपकाळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रवीण दरेकर यांची मागणी। फडणवीस असो किंवा इतर कुणीही औरंगजेबाशी तुलना करणं योग्य नाही। हर्षवर्धन सपकाळ यांच्या फडणवीसांवरील वक्तव्यावर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबर परिसरात कडेकोट बंदोबस्त। कबरीला भेट देण्यासाठी येणाऱ्यांची नोंदणी। कोल्हापुरात बजरंग दलानं औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणली। पोलिसांकडून आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी नागपुरात हिंदू संघटनांचं आंदोलन। बजरंग दलासह विश्व हिंदू परिषद आक्रमक। औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढण्याच्या मागणीसाठी बजरंग दल आक्रमक। अमरावतीत बजरंग दलाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये हिंदू संघटना आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाकडून निदर्शनं। राज्यात हिंदुत्ववादी संघटनांकडून द्वेष पसरवण्याचं काम सुरू। औरंगजेब महाराष्ट्राचं काही करू शकला नाही, त्याची कबर काय करणार? वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। औरंगजेबाचं थडगं पण असू नये, क्रूर व्यक्तीची कुठलीही निशाणी असू नये। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। औरंगजेबाच्या कबरीवर इतका खर्च करण्याची गरज नाही, औरंग्याचं फक्त थडगं ठेवा, लांगुल चालन करण्याची गरज नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचं मोठं वक्तव्य। एका मंत्र्यानं अवादा कंपनी विरोधात 3 वेळा केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं। पत्रही त्यांनी द्यायची आणि खंडणीही त्यांनी घ्यायची, असा प्रकार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत। सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट। बीड प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये देखील या पत्रांचा उल्लेख असल्याची माहिती। कल्याणमधील देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप का घेतला? गद्दारीवर एखादा देखावा असेल तर आक्षेप घेण्याचं कारण काय? संजय राऊत यांचा पोलीस यंत्रणेला सवाल। मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग। स्वतःला वाचवण्यासाठी गोरेंकडून विधानसभेची दिशाभूल झाल्याचा रोहित पवारांचा आरोप। गोरेंनी अधिवेशनात खोटी माहिती दिल्याचाही रोहित पवारांचा आरोप। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर। शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी। रघुवंशींचा उमेदवारी अर्ज दाखल। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी। खोडकेंचा उमेदवारी अर्ज दाखल। अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज। समाजसेवक अनिश शेंडगे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। सर्व विभागाचा विचार करून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर। संघटनेसाठी संजय खोडकेंनी वेळ दिला। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। भिवंडीत छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं उद्घाटन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मंदिरात आरती। मंदिरासाठी जवळपास 7 ते 8 कोटी रुपये खर्च। दादरमधील शिवाजी पार्कवर मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी। राज ठाकरेंकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन। शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी। मुंबई विमानतळावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन। उद्धव ठाकरेंकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन। मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर तिथीनुसार शिवजयंती साजरी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक। आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव असल्यानं कधीच नैराश्य येत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं राज ठाकरेंची पोस्ट।
धनगर आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून प्रस्तावच नाही. केंद्रीय जनजाती कार्यमंत्री जुएल ओराम यांच्याकडून लेखी उत्तर. सांगलीत माध्यमांशी बोलताना अपक्ष खासदार विशाल पाटील यांची माहिती. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. दुपारी 3 वाजता विधान भवनातील दालनात बैठक होणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. आमच्याकडे पुन्हा इन्कमिंग सुरू. सावध रहा, ही वादळापूर्वीची शांतता. रामराजे निंबाळकर यांचा रणजित निंबाळकर यांना सूचक इशारा. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांची नोटीस. मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुपकरांना नोटीस. आंदोलन करू नका अन्यथा कारवाई करू, नोटीशीत उल्लेख. कितीही दबाव आणला तरी आंदोलन करणारच. रविकांत तुपकर आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम. विविध मागण्यांसाठी असंख्य शेतकरी 19 मार्चला मुंबईत धडकणार. वर्धेच्या आर्वीत आमदार सुमित वानखेडे यांच्याकडून रोजगार मेळाव्याचं आयोजन. आर्वी मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी मेळावा. 40 ते 50 कंपन्यांचा मेळाव्यात सहभाग.